नमस्कार मंडळी, तर सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा फूड रेसिपी रिव्ह्यूमध्ये. तर मित्रांनो, आज आपण करणार आहोत अंड्याची भाजी. त्यासाठी आपण अंडे उकडून घेतलेत. बघू शकता इकडे आपण 8 अंडे घेतले, 4 फोडले आणि 4 तसेच ठेवले, कारण फोडल्यानंतर हे जी मधलं पिवळं जे असते तर त्याच्यामुळं भाजी आपली व्यवस्थित होते. आणि ह्याच्यामध्ये घेतली अंबारी, सुहाना, काळं तिखट आणि आपला घरचा मसाला. आणि इकडं बघू शकताय खोबरं, लसूण आणि हे आपलं कांदा आणि टोमॅटो पिकलेला, एक एक टोमॅटो, म्हणजे एक टोमॅटो आणि एक कांदा, असं दोन्ही खिसणी वाटं आपल्या खोबरं खिसून घेतले. तर चला मंडळी, आता आपण घेऊया आपली अंड्याची भाजी करून. सर्वात पहिले आपल्याला पातेलं ठेवायचं आपल्या गॅसवरती. सगळ्यात पहिले गॅस पेटून घेतला. दुसरी स्टेप आपण बघून आपल्या गॅसवरती ठेवून घेतले आणि मधलं पाणी थोडं आटू द्यायचं. नंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तर पाणी आटलं की आपण लगेच ह्याच्यामध्ये जितकं लागतं आहे तितकं आपल्याला तेल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, जसं की आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित भाजेल. सर्वात प्रथम आपल्याला लसूण टाकून घ्यायचा, नंतर खोबरं टाकून घ्यायचं, व्यवस्थित भाजू द्यायचं. तर आपलं तेल तापलेलं आहे, तर आपण लसूण घालून घेऊया व्यवस्थित. फुल आचेवरती ह्याला भाजून घ्यायचं पहिलं तर, आणि ह्याला आपल्या पळीनं हलवून घ्यायचं थोडं. व्यवस्थित तपकरी रंग ह्याचं झाल्यानंतर व्यवस्थित भाजले जातं. नंतर आपण खोबरं टाकून घ्यायचं. आता ह्याचा कलर व्यवस्थित बदललेला आहे, तर आपण खोबरं घालून घ्यायचं लगेच ह्याच्यात. तर खोबरं पण टाकलेलं आहे आपण. तर खोबरं खिसणीनं आपल्या बारीक खिसून घेतलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं. ह्याच्यामध्ये लगेच हे मिश्रण घालून घ्यायचं आपण, जी आपल्या टोमॅटोचं आणि कांद्याचं केलेलं आहे ते मिश्रण. आपण दोन्ही मिश्रण घालून घेऊन असं व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं. थोडं गॅस कमी करायचा. हे जवळजवळ 2-3 मिनटं भाजू द्यायचं. आता हे मिश्रण सगळं आपलं भाजलेलं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये लगेच आपला जी मसाला आहे तर तो मसाला आपण सोडून घ्यायचा आहे आतमध्ये, आणि ह्याला व्यवस्थित भाजायचं, हलवायचं. तर आपला मसाला आता भाजायला चालू झालेला आहे. तर आपला मसाला 1-2 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचा. तर आपला मसाला आता भाजला आहे, तर ह्याच्यात थोडं पाणी घालून घ्यायचं. बघू शकताय उभं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं हलवून घ्यायचं याला, आणि थोडं भाजू द्यायचं अजून. आणि भाजल्यानंतर लगेच आपण हे आपलं अंड्याचं मिश्रण मध्ये टाकून घ्यायचं आणि ह्याला थोडंसं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये नंतर आपल्याला जितकं लागतं आहे तितकं पाणी घालून घ्यायचं. तर आपण मी आणि दुसरे 2 मुलं असं तिघासाठी भाजी करतो आहे, तर इतकी पुरेशी भाजी आहे. तर बघू शकता आता ह्याला थोडं फुगू द्यायचं आणि नंतर आपली भाजी रेडी झाली. तर बघू शकताय व्यवस्थितपणे भाजी झालेली. तर मंडळी, आपली भाजी आता फुगलेली आहे आणि वरी शेरवा पण आलेला आहे व्यवस्थितपणे. बघू शकताय अशा पद्धतीनं आपली भाजी रेडी झाली. तर ह्या स्टाईलनं तुम्ही घरगुती आपलं अंड्याची भाजी करू शकताय. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.